मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र परिवहन महामंडळाची एसटी आता कात टाकतीये। सामान्यांच्या वाहतुकीचे महत्त्वाचे साधन एसटीला लाल डब्बा म्हणून हिणवलं जायचं, पण मुख्यमंत्र्यांनी हे चित्र बदललंय। याच एसटीचे वातानुकूलित अत्याधुनिक बसमध्ये रूपांतर केलंय। शिंदे सरकारच्या प्रयत्नाने सर्वसामान्यांना गारेगार प्रवास करता येणार आहे। राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वातानुकूलित तरीही किफायतशीर दरामध्ये धावणाऱ्या ई बसेसचं लोकार्पण करण्यात आलं। सुरुवातीला 34 आसनी ई बस बोरीवली, ठाणे, नाशिक या मार्गावर धावणार आहेत। शिंदे यांच्या पुढाकाराने महामंडळाने 5150 वातानुकूलित ई बसेस घेण्याचा धाडसी निर्णय घेतला। तसेच राज्यभरात 173 पेक्षा जास्त बस स्थानकांवर ई बस चार्जिंग स्थानके निर्माण केली जात आहेत। एका चार्जिंग मध्ये ही बस 200 किलोमीटर प्रवास करू शकेल। याचा तिकीट दर सध्याच्या हिरकणी एशियाड बसेस सारखाच असणार आहे। विशेष म्हणजे या बसमध्ये महिलांना 50%, 65 ते 75 वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना 50%, तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100% तिकीट दरात सवलत कायम ठेवण्यात आली आहे। पर्यावरणपूरक आणि प्रदूषण मुक्त राज्य घडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा स्तुत्य प्रयत्न असून असेच नेतृत्व महाराष्ट्राला कायम लाभो। शिंदे सरकार, कामगिरी दमदार।